जालना जिले में नवंबर 2024 से कोर्ट फी 5 रुपये का स्टाम्प उपलब्ध नहीं था। इसके कारण वकीलों और आम लोगों को 5 रुपये की जगह 10 रुपये का टिकट लगाना पड़ रहा था, जिससे उनके रोजाना के खर्च में 1 से 2,000 रुपये तक की बढ़ोतरी हो रही थी। इस मामले में एडवोकेट महेश सीताराम धन्नावत ने नवंबर 2024 में मुद्रांक जिलाधिकारी से शिकायत की थी। इसके बाद उन्होंने कोषागार कार्यालय को पत्र लिखकर इस समस्या के बारे में बताया, लेकिन 5 और 500 का स्टाम्प पेपर उपलब्ध नहीं हो रहा था। इस मुद्दे को विधायक अर्जुन राव खोतकर के ध्यान में लाने के बाद उन्होंने प्रशासन को तुरंत आदेश दिए कि जनता को कोर्ट फी टिकट जल्दी से उपलब्ध कराया जाए। अब कोर्ट फी स्टाम्प और नॉन जुडिशियल स्टाम्प के साथ 100 और 500 रुपए के स्टाम्प पेपर और बॉन्ड पेपर का स्टॉक उपलब्ध हो गया है, जो कि 20 करोड़ रुपए से अधिक है। इससे वकीलों और जनता को काफी पैसे की बचत होगी। एडवोकेट महेश धन्नावत, ब्रह्मानंद चौहान, शुभम भारुका, अभय पाचपोर और एडवोकेट खरात ने कोषागार अधिकारी से मिलकर यह अनुरोध किया कि भविष्य में कोई कमी न हो, इसके लिए प्रशासन सतर्क रहे। इथे बॉन्डची किल्लत होती, तिकीट्स उपलब्ध होत नव्हते। एका वकिलाला 500-500 रुपये 700 रुपये रोजचे खर्च होत होते, कारण 5चं तिकीट 10ला विकत घ्यावा लागत होता आणि तो लावावा लागत होता, नाहीतर 10चं तिकीट लावावं लागत होता। मी त्यासाठी निवेदन देऊन नोव्हेंबरमध्ये निवेदन दिलं होतं आणि नोव्हेंबरपासून पाठपुरावा करत होतो। शेवटी मी खोतकर साहेबाकडे गेलो। खोतकर साहेबांनी सकाळी 9 वाजता रविवारच्या दिवशी कलेक्टर साहेबांना फोन लावला। कलेक्टर साहेबांनी सुद्धा तत्परतेने त्याची दखल घेतली आणि आज 21 कोटी 20 लाखाचे बॉन्ड्स उपलब्ध आहे आणि 70 लाखाचे तिकीट पण उपलब्ध आहे आणि हा वर्षभर टिकेल असं त्यांच्याकडे स्टॉक आहे। तरी आम्ही पुन्हा एकदा एक निवेदन देणार आहोत की हा स्टॉक कायम राहायला पाहिजे किंवा याच्यातला काही कमी झाला तर जशी तुटवडता आता मागे निर्माण झाली तशी भविष्यात कधी निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, म्हणून आम्ही परत जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आणि आमदार साहेबांना भेटून याबद्दल सांगणार आहोत आणि जालन्यात कधीही बॉन्डची तुटवडा होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। आणि आमदार खोतकर साहेबांचा मी धन्यवाद देतो की त्यांनी या छोट्याशा प्रश्नाकडे खाली लगेच फोन केला आणि तत्परता दाखवली आणि जनतेचा प्रश्न सोडवला आणि आमच्या वकिलांना म्हणजे एका प्रकारे आमचा खर्च वाचवला आणि प्रत्येक वकिलाचं वाचवलं। इथे जालना जिल्ह्यात 650 वकील आहे, सर्वांचे पैसे वाचले, यासाठी मी भाऊचे धन्यवाद मानतो। हे प्रश्न सोडवण्याच्यासाठी आपल्या जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कलेक्टरला प्रत्यक्षात म्हणजे बोलून तिकीट कोण्याही किमतीवर उपलब्ध करून द्या आणि महसूल आहे लोकांची पिळवणूक व्हायला लागली असं बोलल्यामुळं कलेक्टरनं त्या तत्काळ कार्यवाही केली आणि 1 ते 2 कोटी रुपयाचे तिकीट आणि स्टॅम्प पेपर आपल्या जिल्ह्याला उपलब्ध कलेक्टरनं करून घेतलेत। आमदारानं बोलल्यामुळे हे काम झालं आणि लोकांची आता इथून पुढे सोयी उपलब्ध होतील, अडचणी येणार नाही। त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करत आहोत। त्यामुळं जनतेला आवाहन करण्यात येत आहे की कुठलाही शॉर्टेज या स्टॅम्पचा या जिल्ह्यामध्ये नाही, पुढचा वर्षभर पुरेल एवढा स्टॉक आपल्याकडे आता उपलब्ध आहे। उदय डिजिटल न्यूज, हर खबर हर सच